नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत आहा ग्लो फेस वॉश बद्दल माहिती. तर आहा ग्लो फेस वॉश हे मुरूम आणि तेलकट त्वचेसाठी डर्मेटॉलॉजिस्टद्वारे म्हणजेच त्वचारोग तज्ज्ञ द्वारे शिफारस केलेले एक लोकप्रिय उत्पादन आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्लायकोलिक ॲसिड आणि सॅलिसिलिक ॲसिड असते, जे आपली त्वचेवरील मूर्त पेशी आणि अतिरिक्त तेल हळूवारपणे काढून टाकते. त्यानंतर आपण त्याचे फायदे पाहू. तर मुरुमावर नियंत्रण. हे जेल मुरुमाचे प्रमाण कमी करते आणि नवीन मुरूम येण्यापासून रोखण्यासाठी मदत करते. त्यानंतर त्वचेला एक्सफोलिएट करते. त्वचेवरील मूर्त पेशी स्वच्छ करून त्वचेला उजळ आणि ताजेलवाणी बनवते, म्हणजे आपली त्वचा फ्रेश करते. तर अशा प्रकारे याचे फायदे आहेत. त्यानंतर तेलकट जो चेहरा आहे त्याला नियंत्रित करते. जर तुमची त्वचा तेलकट म्हणजेच ऑइली स्किन असेल तर हे फेस वॉश अतिरिक्त तेल प्रभावीपणे काढून टाकते, म्हणजे आपला जो तेलकटपणा आहे तो चेहऱ्यावरील काढून टाकते. त्यानंतर त्वचेचा पोत सुधारतो. जी आपली चेहऱ्याची त्वचा आहे तिचा पोत सुधारतो. त्वचा मऊ आणि गुळगुळीत आणि चमकदार करण्यास हे फेस वॉश मदत करते. त्यानंतर याचे काही तोटे आहेत. कोरडेपणा, म्हणजे त्वचा ज्याची कोरडी असते त्यासाठी काही साईड इफेक्ट आहेत. तर कोरड्या किंवा संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठी हे फेस वॉश थोडे जास्त कोरडे वाटू शकते. जळजळ किंवा लालसरपणा. काही व्यक्तींना पहिल्यांदा वापरताना चेहऱ्याला हलकी जळजळ किंवा खाज सुटण्यासारखे वाटू शकते. तर अशा प्रकारे याचे तोटे होते. त्यानंतर आपण याचा वापर कसा करायचा तो पाहू. वापरण्याची योग्य पद्धत, म्हणजे हॅव टू यूज. तुमचा चेहरा आणि मान कोमट पाण्याने ओले करा. त्यानंतर तळहातावर थोडेसे जेल घ्या, म्हणजे फेस वॉश घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला फेस तयार करायचा आहे आणि तो आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे हलक्या हाताने. त्यानंतर गोलाकारपणे आपल्याला तो चेहऱ्याला चोळायचा आहे. असं गोल हातावर घेऊन तो गोल येणे असा गोलाकार हालचालीने आपल्याला ते मानेवर चोळून घ्यायचा आहे किंवा चेहऱ्यावर चोळून घ्यायचा आहे. त्यानंतर पाण्याने चेहरा पूर्णपणे धुवा आणि मऊ कापडाने कोरडा करा. त्यानंतर वापरल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझिंग नक्की लावा आणि दिवसा वापरत असल्यास सनस्क्रीन वापर करायचा आहे आपल्याला. जर दिवसा तुम्ही लावित असाल ऑफिसला वगैरे जाताना तर आपल्याला त्याचा सनस्क्रीनचा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे आजची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.